कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? गाडी का बंद झाली? गाडी चालायला नाही म्हणते। काय? गाडी बोलते? हो, माझी गाडी बोलते। ती म्हणते गाडीत ना तुमच्या एक तोंड वाकडं केलेली मुलगी बसली, त्यामुळे आता मी पण तोंड वाकडं करणार। बघतो काय झालं ते। पारू, गाडीतून पाण्याची बॉटल दे ना। काय? काय? मी पाण्याची बॉटल मागितली तुला। ऐकलं मी। मग काय मग? सांगा की मैत्रिणीला तुमच्या। पारू, काय आहे? अरे, मी जर माझ्या मैत्रिणीला सांगितलं असतं ना पाण्याची बॉटल दे म्हणून, तर तिने फक्त गाडीसाठी नाही तर माझ्यासाठी पाण्याची बॉटल आणली असती। आणि आणि एवढ्या उन्हात असं तिने तिच्या ओढणीने असं माझा घाम टिपला असता। अजून मी तिला प्रपोजच केलेलं नाहीये, तर इतकी काळजी घेते ती माझी। प्रपोज केल्यावर तर काय करेल देव जाणे। पारू, तुला काय वाटतं मी तिला कसं प्रपोज केलं पाहिजे? हा, मला काय माहिती? बघा ना तुमचं तुम्ही काय ते। पारू, काय आहे ग? हा, किती रागवणार आहेस अजून माझ्यावर? बस झाला आता, हा राग रुसवा बस झाला। पारू, तू विसरतेस का तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझी खास मैत्रीण आहेस। तू मला मदत नाही करणार तर अजून कोण करणार? ते काय नाही, तू मला आता मदत करणार आहेस आणि आपण आता प्रॅक्टिस करू, ओके? ती डोळेवाली मुलगी तू आहेस आणि मी तुला प्रपोज करणार। हा, चलो, रेडी? थांबा थांबा, काय झालं? आदित्य सर आधी खात्री करून घ्या। कशाची? असं उठ सूट कुणाला बी परपोज नका करू। म्हणजे आधी तपासून बघा किती डोळेवाली मुलगी नक्की तीच आहे का नाही ते। माझी आई, मी तपासून बघितलंय, मला खात्री आहे ती मुलगी तीच आहे। माझ्या मनाला माहिती आहे ती मुलगी तीच आहे। आणि तुझ्या मते जर का ती मुलगी ती नसेल तर मग काय तू आहेस? हा? हॅलो, आदित्य एकटा नाहीये, त्याच्यासोबत पारू पण आहे। नाही करणार आहेस का तू माझ्यासोबत प्रॅक्टिस? नाही। ठीक आहे, मी एकटं पण करू शकतो प्रॅक्टिस। मला कधी वाटलं नव्हतं मी प्रेमात पडेल, पण काय आहे ना, आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी वाटत नाही नेमक्या त्याच गोष्टी आपल्यासोबत होतात। मग पडलो मी प्रेमात, पण आधी नव्हतं कधी मनाच्या मळ्यामध्ये वाहळ गुलाबी हवा म्हणताना तुला पण आधी तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात पडा। उडतोय जणू पारवा तुझ्या संग होतो या जीवा
माझ्या आयुष्यात बऱ्याच वर्षांनी कोणीतरी माझ्याशी बोलत होत, माझ्या मनाशी बोलत होता. असाच जाऊ दे मला पिरमान बघा सुरू झाला शोध. भाबड सपान पाहू तुझा. मला खूप शोधलं मी, थोडं दमान खूप शोधलं मी, खूप खूप जास्त शोधलं मी. तू आयुष्यात नव्हतीस ना तर आयुष्य असं अर्धवट वाटत होता. म्हणजे काहीतरी मिसिंग आहे असं वाटत होतं. म्हणजे म्हणजे कशी खूप गर्दी आहे आणि मी एकटाच आहे. म्हणजे जग माझ्या आजूबाजूने असं पळत होतं, पण मी तिथेच उभा आहे. गाठही तुझ्या डोळ्यात हरवलेलं. नियतीनं डोळे खेचून घ्यायचे असे मला. आता थोडी साथ दे, बढ जरा वाढू दे. तुझ्या डोळ्यात बघितलं की असं वाटायचं दिवसभराचा थकवा येऊ देत कुणी निघून गेलाय. होऊ दे बी काही. असं वाटायचं जगात काही टेन्शनच नाही. अँड यु नो व्हॉट, तुझ्या डोळ्यात बघितलं की ना असं अजून खूप जोमाने काम करण्यासाठी, मेहनत घेण्यासाठी ना बळ येच. ते फिलिंगच काहीतरी खूप वेगळं आहे, खूप मला पिरमान छान आहे. थोडं दमान हे भाबड सपान पाहू दे. कसं आहे ना, तू आयुष्यात नव्हतीस तेव्हा मी सतत तुझाच विचार करायचा. आणि आता जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हा तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही मला. तू आहेस तर मी आहे. तुझे हात मला माझ्या हातात आयुष्यभरासाठी हवेत. तुला माझ्यासोबत तुझं आयुष्य घालवायला आवडेल. सांग ना पारू, तिला जर का मी असं प्रपोज केलं तर तिला आवडेल का? आणि तुला प्रपोज केलं तर? असं सेम जर का तुला कोणी प्रपोज केलं तर तुला आवडेल का? पारू, तर तू तुझ्या देवी यांच्या मनातलं सगळं ओळखते, सगळं कळतं तुला. माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत का पोचत नाहीये? पारू, तू जे उत्तर देशील ना त्यावर माझं जगणं ठरणार आहे पारू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.